नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी विद्या. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी टोमॅटोपासून कसं फेशियल करायचं. आपल्याला पार्लरला जायची काही गरज नाही, पैसे खर्च करण्याची काही गरज नाही. घरच्या साहित्यापासून आपण बघणार आहोत. आणि मी हा व्हिडिओ फेशियल केल्यानंतर मी बनवला आहे. कुठलाही मेकअप नाही आहे माझ्या स्किनवरती किंवा काहीच नाही जे तुम्ही इथे बघत असाल. आणि कुठलंही फिल्टर मी इथे यूज नाही केलं. दुसऱ्यांसारखं मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. तूप खाल्लं की रूप येणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर रिझल्ट टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला आठवड्यातून 2दा हे फेशियल करावी लागेल. तर इथे बघा, एकदा केले की ग्लो येतो, पण टिकून ठेवायचा असेल तुम्हाला ग्लो नेहमीसाठी तर तुम्हाला आठवड्यातून 2दा नक्की करावं लागेल. तरच आपली स्किन इथे अशी ग्लो करेल, माझ्या स्किन सारखी. बघा इथे पिगमेंटेशन असेल, स्किन काळी पडली असेल, काळपटपणा आला असेल किंवा मग टॅन झाली असेल, ऊन आहे, पाऊस आहे, वातावरण बघितलंच असेल तुम्ही कसं आहे सध्याचं, त्यामुळे स्किनला खूप प्रॉब्लेम होतात किंवा अजून पण कुठले डाग असतील ते नक्कीच तुमचे टोमॅटो फेशियलने ते जातील. आणि इथे तुम्ही ग्लो बघा कसा आहे. सुरुवात करूया आता या व्हिडिओला. मी कुठलं फिल्टर यूज नाही केलं, दुसऱ्यांसारखं दाखवणार नाही फिल्टर वापरायचं आणि व्हिडिओ काढायचं, तसं काही नाही. जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे. टोमॅटो लागणार आहे आपल्याला इथे, टोमॅटो आणि आपल्याला साखर लागणार आहे. थोडीशी अशी मिक्सरमधून फिरवून घ्या. एक टोमॅटो घ्यायचे 3 स्लाइस आपल्याला करायचे आहेत, कारण की आपण 3 स्टेप इथे करणार आहोत. स्क्रब करणार आहोत आता आपण. टोमॅटो घ्यायचे, त्यावर थोडीशी साखर घ्यायची आणि असं सर्क्युलेशन मोशनमध्ये छान व्यवस्थित मसाज आपल्याला करायची, स्क्रब करायचं आहे. स्क्रब आपल्याला 2 मिनटं करायचं आहे. मी 2च मिनटं करते, कारण की ना स्किन लगेच माझी लाल होते आणि मी याच्यासाठी स्क्रब करते नेहमी. का तर जी काही घाण असेल आपल्या पोस्टमध्ये गेलेली ती क्लीन होते एकदम स्क्रब केल्याने. आणि स्क्रब केल्याने आपली जी घाण तिथं मदत होतेच, पण त्यामुळे ना ब्लॅकेटसुद्धा निघतात. जी मृत त्वचा झालेली असते आपली स्किनवरती तीसुद्धा आपली क्लीन होते. आपल्याला 2 मिनटं स्क्रब करा. तुमची स्किन जर व्यवस्थित असेल तुम्ही 3-4 मिनटं पण स्क्रब करू शकता, पण साखर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि नंतरच करा. आणि इथे बघा, मी ते हे करून घेतलेलं आहे, धुवून घेतला. स्क्रब केल्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरा टोमॅटोचा आपण जो कट केलेला भाग आहे तो घ्यायचा, त्याच्यावर मध टाकायचा आणि नंतर मसाज करायची. कारण की स्क्रब केला आपली चेहरा असा लाल लाल व्हायला लागतो, मग मसाज पाहिजे की नाही आपल्या चेहऱ्यावरती, म्हणून मध टाकायचा आणि मधाने पुन्हा मसाज करायची टोमॅटोवर मध टाकून. सेम आपल्याला मसाज तशीच करायची आहे फोरहेडला आणि आपलं पूर्ण फेसवरती. टोमॅटो आणि मध ना हे त्वचेची टॅन काढण्यासाठी मदत करतं, पिगमेंटेशन आणि काळीपणा कमी करण्यासाठी मदत करतं. टोमॅटोमध्ये विटॅमिन बी सह अनेक अँटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात. म्हणजेच मी तुम्हाला अगोदर बोललीच आहे की त्वचा टवटवीत दिसेल ह्या फेशियल केल्यानंतर. आणि बघा, मी खूप छान प्रकारे इथे अशी मसाज केली आहे. ही मसाजसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनटं आपल्याला करायची आहे मध आणि टोमॅटोची. आणि त्यानंतर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपली तिसरी स्टेप असणार आहे ही हळद आणि आपलं टोमॅटो कट केलेलं. थोडीशी हळद घ्यायची, कारण की हळद आता आपण बाहेरची वापरतो, त्यामुळे हळदीचा कलर पिवळा पिवळा आपल्या स्किनला लागू शकतो, म्हणून थोडीशी चिमूटभर काहीतरी घ्यायची आणि छान मसाज करायची आहे. टोटल आपल्याला फेशियलमध्ये 3 स्टेप आहेत, पण 3 स्टेपमध्ये तुम्हाला 2 मिनटे स्क्रब करायचा, 2 ते 3 मिनटं करा, तुमच्या याच्यावरती आहे स्किन टाईपवरती. आणि नंतर आपल्याला टोमॅटो आणि मधची मसाज आपल्याला 5 मिनटं करायची आहे आणि हळद आणि टोमॅटोची पण आपल्याला 5 मिनटं मसाज करायची आहे. अशा पद्धतीने सगळीकडे आपल्या स्किनला ते लावून घ्यायचं व्यवस्थित आणि टोमॅटोने अशी मसाज करायची सगळीकडे व्यवस्थित. हळद काय करते ना, आपल्या चेहऱ्याला उजळ देण्यास मदत करते, म्हणून आपण हळद इथे वापरली आहे. खूप छान आहे, रिझल्ट येतो. इथे 4 ते 5 मिनटं झाले, मी बघते सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं काय आहे की नाही. ते व्यवस्थित लागलं आहे, तरी पण टोमॅटो अजून उरला आहे, तर मी थोडं अजून मसाज करेल.
आणि बघा किती छान इथेच तुम्हाला रिझल्ट दिसत असेल त्याचा. अजून तर धुवायचा बाकी आहे चेहरा. तुम्ही याचं मास्क बनवून पण लावू शकता, फेस मास्क पण बनवू शकता, पण आपण यानेसुद्धा रिझल्ट खूप छान येतो. त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट जास्त छान आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे मसाज करायची आहे. कुठलंच मी फिल्टर वापरलं नाही आहे, तुम्ही इथे बघतच असाल. अशी आपली 4 ते 5 मिनटं मसाज करून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे. बघा इथे मी चेहरा धुवून घेतलेला आहे आणि ग्लो तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे. कुठलं फिल्टर नाही वापरले, जे ओरिजिनल आहे तेच आहे तुमच्यासमोर. दुसऱ्यांसारखं करणार नाही, फिल्टर वापरून तुम्हाला दाखवेल वगैरे असा काही प्रकार नाही. आणि मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट जरूर करा, कारण की तुमची एक कमेंट खूप मला प्रोत्साहन देते नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. तर चला पुन्हा एकदा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.